कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 8. ब्रह्मदेवाची उत्पत्ती. मैत्रेय म्हणती विदुराला, तू यमराज लोकपाल भगवत भक्त श्री हरीची कीर्तिरूप माळ ठेवी टवटवीत. तुझा जन्म पूर्ववंशात जो वंश साधू पुरुषांना सेवनीय. क्षुद्र विषय सुखाच्या इच्छेनं मोठे दुःख जे घेती ओढवून, त्या दुःख निवृत्तीसाठी श्रीमद भागवत महापुराण सांगण्या सुरुवात करतो मी. आदिदेव भगवान संकर्षण पाताल लोकी स्थित अखंड ज्ञान संपन्न, त्यांच्याहूनही श्रेष्ठ अशा वासुदेवांचे जाणण्या तत्व विचारती प्रश्न सनत्कुमारादी ऋषी. ज्या परमात्म्याचा आश्रय घेती, ज्यांना वासुदेव या नावाने संबोधिती, त्यांची मानसिक पूजा करती शेष त्यावेळी. भगवंताचे नेत्र कमलकली समान, ते ठेवती बहुधा झाकून. उघडले त्यांनी अर्धोन्मिलित करून, सनत्कुमाराच्या उत्कर्षाकरिता. मंदाकिनीच्या पाण्यानी भिजलेल्या आपुल्या जटांनी सनत्कुमारादी ऋषींनी भगवंताच्या चरणकमलासम पुष्पाला स्पर्श केला. त्या चरणकमल पुष्पांची नागराजकुमारींनी सुयोग्य वर प्राप्तीच्या इच्छेनी अनेक वस्तू अर्पण करूनी पूजा केल्या. ते ऋषी भगवंताच्या लीलांचे जाणकार, सद्गदित वाणीने गाती वारंवार. तेव्हा शेषाच्या सहस्रफण्यावरील किरीटावर सहस्र रत्नांच्या छटा झळकती. हे भागवत सांगितले भगवान संकर्षणांनी, श्रवण केले सनत्कुमारांनी. प्रश्न विचारल्यावर सांख्यायन मुनींनी त्यांना सांगितले सनत्कुमारांनी. जेव्हा सांख्यायन मुनींना प्रकर्षाने वाटले, भगवत विभूतींचे वर्णन पाहिजे केले, तेव्हा ते भागवत त्यांनी सांगितले आपुल्या शिष्यास गुरु पराशर व बृहस्पतींना. नंतर पुलस्य मुनीच्या सांगण्यावरूनी, हे आदिपुराण पराशर मुनींनी मला सांगूनी, हे वत्सा तू माझा श्रद्धाळू अनुयायी म्हणून तुला हे पुराण सांगतो मी. सृष्टीच्या पूर्वी हे विश्व संपूर्ण पाण्यात बुडाले होते पूर्ण. त्यावेळी एकमात्र श्री नारायण शय्येवर पहुडले होते. त्यांनी आपुली ज्ञानशक्ती अबाधित ठेवून, योग निद्रेचा आश्रय घेऊन, सृष्टी कर्मापासून विश्रांती घेऊन, डोळे मिटून आत्मानंदात मग्न राहिले. जैसे अग्नी आपुली दाहक शक्ती लपवून लाकडात राहे व्यापून, तैसे सर्व प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरास करून लीन राहे आपुल्या शरीरात भगवंत. आपुल्या आधारभूत जलात शयन करती भगवंत. पुन्हा निर्मिती काल जेव्हा येत, तेव्हा जागविण्या कालशक्तीस जागे ठेवले. आपुली चितशक्ती जी स्वरूपभूत, त्यासह 1,000 चतुर्युग चौकड्यापर्यंत शयन करूनी आपुल्याच कालशक्तीने प्रेरित जीवाच्या कर्म प्रवृत्तीस प्रेरणा देती. असंख्य लोक आपुल्या शरीरात लीन पाहून, लिंग शरीरादी सूक्ष्म तत्वावर दृष्टी टाकून, कालाला अनुसरणाऱ्या रजोगुणाने क्षोभून, सृष्टी निर्मिती निमित्त नाभीतून बाहेर पडले. कर्मशक्तीस जागृत करणाऱ्या कालाने नाभीतून प्रगटलेल्या सूक्ष्म तत्वस्वरूप कमलकोशाने त्या अथांग जलराशीला आपुल्या सूर्यासमान तेजाने दैदिप्यमान केले. सर्व गुणांना जे करते प्रकाशित, ज्यात सर्व लोक असती राहत, त्या कमलात विष्णू भगवंत अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होती. तेव्हा त्या कमलामधूनी न शिकविताही वेदांना जाणूनी वेदमूर्ती आदिदेव स्वयंभू ब्रह्मदेव मुनी प्रगट होती. त्या कमलकोशावर बसलेल्या ब्रह्मदेवांना कोणतेच लोक जेव्हा दिसेना,
मान वळवून पाहू लागले ते चारही दिशांना, तेव्हा चार मुखे निर्माण झाली. प्रलयकालीन वाऱ्याच्या प्रचंड झंझावाताने, पाण्याच्या उसळणाऱ्या तरंगाने, जलराशीच्या वरील कमळावर बसल्याने ब्रह्मदेवास त्या कमळाचे रहस्य समजेना. ब्रह्मदेव विचार करती ऐसे, हे कमल कोठून प्रगटले कैसे? यास आधार कोठला असे, व त्यावर बसलेला मी कोण? ऐसा विचार ते करूनी, पाण्यात घुसले कमळ देठाच्या सूक्ष्म छिद्रातुनी. देठाच्या मार्गे नाभी प्रदेशात जाऊनी, त्यांना कोणतीच वस्तू दिसली नाही. कमळ देठातील गडद अंधारात ब्रह्मदेवांना काय सापडले हे पुढील भागात ऐकू. हरि ओम तत्सत.